तर 10 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या महा टी शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी आपण 2 फास्ट ट्रॅक बॅच अक्षय गोरे आपल्या प्ले स्टोर ॲपवर लॉन्च केलेले आहेत. या बॅचेस तुम्ही एक्झामच्या आधीच्या रात्री देखील पाहिल्या तरी देखील तुमचा एक्झाममध्ये नक्कीच स्कोर वाढेल याची मला खात्री आहे. तर कमीत कमी वेळेच्या ह्या बॅच असणार आहे. त्याच्यामधली पहिली बॅच आहे थेरॉटिकल बॅच. तर या बॅचमध्ये आपल्याला संपूर्ण बालमानसशास्त्र पेपर 1 पेपर 2 साठी थेरी भेटणार आहे, प्लस PDF तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशनवर डाउनलोड करता येणार आहेत. तर PYQ वर आधारित ज्या काही महत्त्वाच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि सर्व संकल्पना, उपपत्ती, पद्धती या सर्वांना एकत्रित करून ही बॅच तयार करण्यात आली आहे. या बॅचची किंमत असणार आहे 99 रुपये. तर 199 किंमत आहे, परंतु या ठिकाणी पहिल्या 150 विद्यार्थ्यांसाठी 99 रुपये ही किंमत असणार आहे आणि या बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला 3 महिन्यांसाठी भेटणार आहे आणि तुम्ही ही बॅच कितीही वेळा पाहू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला वॉच टाइम तुम्हाला अनलिमिटेड ठेवण्यात आलेला आहे. 2 किंवा 3 वेळेस पाहण्यासाठी म्हणून ही बॅच नाही, तर तुम्ही 3 महिन्यामध्ये कितीही वेळा ही बॅच पाहू शकता. यानंतरची बॅच आहे 250 प्लस जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, गेस प्रश्न आहेत, त्या परीक्षाभिमुख प्रश्नसंचाचं विश्लेषण करणारी बॅच आहे. या बॅचची किंमत असणार आहे 11 रुपये आणि ही बॅच तुम्हाला 1 महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी भेटणार आहे आणि तुम्हाला वॉच टाइम हा अनलिमिटेड ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही कितीही वेळा हा व्हिडिओ पाहू शकता. तर एक्झामच्या आदल्या दिवशी हे दोन्ही कोर्स घेऊन तुम्ही तुमच्या एक्झामची तयारी चांगली करू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8वी पर्यंत सामान्य विज्ञान पाहणार आहोत, तेही एका व्हिडिओमध्ये. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी तुम्हाला या व्हिडिओच्या बाहेर कोणताही प्रश्न जाणार नाही, कारण आपण कंप्लीट सिलेबसवर सर्व प्रश्न तयार केलेले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये जशास तसे दिसणार आहेत. ठीक आहे, तर आपण आपलं अक्षय गोरे हे ॲप आपण लॉन्च केलेलं आहे. त्या ॲपवर आपण मानसशास्त्र विषयांच्या बॅच ठेवल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी कमेंट्स येत आहेत की सर तुम्ही सगळ्याच गोष्टी पेड केल्या आहेत का. मित्रांनो, आपण आत्तापर्यंत 800 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या विज्ञानच्या 400 प्रश्नसंचाला आपण या ठिकाणी यूट्यूबमध्ये फ्री देत आहोत. याची PDF टेलिग्रामला आणि ॲपवर फ्रीमध्येच दिलेली आहे. तर चला सुरुवात करूया विज्ञानाच्या प्रश्नसंचाला. तर या प्रश्नसंचामध्ये आपण एकूण 400 प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. चला, प्रश्न पहिला आहे, अन्नपचनास मदत करणाऱ्या रसांना काय म्हणतात. उत्तर आहे पाचक रस. अन्नपचन म्हणजे काय, तर अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होऊन नंतर ते रक्तात मिसळते, यास काय म्हणतात, अन्नपचन असे म्हणतात. साथीचे रोग कोणते आहेत, हिवताप, टायफॉइड, कावीळ, कॉलरा. संसर्गजन्य रोग कोणते आहेत, क्षय आणि घटसर्प आहेत. आतड्याचे रोग कोणते आहेत, उत्तर आहे टायफॉइड, कॉलरा आणि जुलाब हे आतड्याचे रोग आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पाहणार आहोत. प्रश्न 6 आहे, पाण्यावाटे प्रसार होणारे रोग कोणते आहेत. उत्तर आहे कावीळ, टायफॉइड, कॉलरा, पोलिओ. यानंतर स्पर्शावाटे प्रसार होणारे रोग कोणते आहेत, तर पहा खरूज, नायटा हे रोग स्पर्शावाटे होणारे आहेत. BCG त्रिगुणी लस केव्हा देतात, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मूल जन्माला आल्याबरोबर लगेच या ठिकाणी ही लस दिली जाते. गटसर्प, डांग्या, खोकला, धनुर्वात यासाठी ही लस दिली जाते. यानंतर ORS म्हणजे जलसंजीवनी म्हणजे काय, तर त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, तर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे काय आहे, ORS आहे. यानंतर पाणी किती मिनिटे उकळल्यानंतर त्यामधील जंतूंचा नाश होतो. उत्तर आहे 15 ते 20 मिनिटे उकळल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्व जंतूंचा नाश होतो. यानंतर प्रश्न क्रमांक 11 पाहूया. खडकापासून मातीचा 2.5 सेंटीमीटर पातळ तर तयार होण्यासाठी किती काळ लागतो, तर 800 ते 1000 वर्ष काळ लागतो. मित्रांनो, हे सर्व प्रश्न मी आपले जे काही टेक्स्टबुक आहेत, ठीक आहे, जो आपला अभ्यासक्रम आहे त्यामधून घेतलेले आहेत. माझ्या मनाने किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकामधून हे प्रश्न घेतलेले नाहीत. त्यामुळं येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यामधलीच प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये रिफ्लेक्ट होताना नक्कीच दिसतील. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक 12, पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात, हे मत कोणी मांडले. उत्तर आहे महर्षी कणाद. महर्षी कणाद यांच्या मते पदार्थांचे अतिसूक्ष्म कण म्हणजे काय, उत्तर आहे पिलव. कोणत्या कीटकामुळे हत्तीरोग होतो, उत्तर आहे क्युलेक्स नावाचा कीटक आहे. क्युलेक्स नावाच्या कीटकामुळे हत्तीरोग होतो. यानंतर वनस्पतीचे वर्गीकरण कोणी केले. वनस्पतीचे वर्गीकरण कॅरोलस लिनियस यांनी केलं होतं. शरीरास उपयुक्त नसणारे पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात, त्यास काय म्हणतात, उत्सर्जन म्हणतात. द्विवार्षिक वनस्पती कोणत्या आहेत, उत्तर आहे मुळा, गाजर, बीट या द्विवार्षिक वनस्पती आहेत. त्यानंतर बहुवार्षिक वनस्पती कोणत्या आहेत, तर आंबा, पिंपळ, वड या बहुवार्षिक वनस्पती आहेत. यानंतर वार्षिक वनस्पती कोणत्या आहेत, झेंडू, सूर्यफूल, ज्वारी, मका, बाजरी या वार्षिक वनस्पती आहेत. पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना काय म्हणतात, उत्तर आहे पृष्ठवंशीय प्राणी. तर ते प्राणी कोणते आहेत, तर माणूस, बेडूक, हत्ती, साप हे प्राणी आहेत. त्यांना आपण पृष्ठवंशीय प्राणी असं म्हणतो. यानंतर प्रश्न क्रमांक 21 पाहूया. पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना काय म्हणतात, उत्तर आहे अपृष्ठवंशीय प्राणी. उदाहरणार्थ गोगलगाय, झुरळ, अमिबा, खेकडा, फुलपाखरू आणि गांडूळ. यानंतर पिल्लांना जन्म देणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात, उत्तर आहे जरायुज. यानंतर मुळाच्या टोकावर केसासारखे धागे असतात, त्यांना काय म्हणतात, तर मूलरोम असं म्हणतात. बीजामध्ये कोणते भाग असतात, बीजामध्ये आदिमूळ असतं आणि अंकुर असतं. यानंतर वनस्पतीमध्ये फलधारणा कशामुळे होते, तर पुमंग आणि जायंग यांच्यामुळं वनस्पतीमध्ये काय होतं, फलधारणा होत असते. यानंतर
पेरे आणि पाण यांच्यामध्ये कोंबासारखा भाग दिसतो, त्याला काय म्हणतात? त्याला मुकुल असं म्हणतात. पुमंग कशाचे बनलेले असते? पुंकेसरचे बनलेले असते. जायंग कशाचे बनलेले असते? स्त्री केसराचा बनलेला असतो. यानंतर वनस्पतीचे वर्गीकरण कोणी केले? कॅरोलस लिनियस. ठीक आहे, प्रश्न रिपीट झाला आहे पण प्रश्न विसरायचा नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 30, शरीरास उपयुक्त नसणारे पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात, त्याला काय म्हणतात? उत्सर्जन असे म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 31 पाहूया. 1960 सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांचं पदक किती सेकंदानं हुकलं होतं? तर पहा, 1/10 म्हणजे एका सेकंदाचा 10व्या भागाने त्या ठिकाणी 1960 या साली रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांचं पदक हुकलेलं होतं. तुम्ही मिल्खा सिंग हा मूव्ही बघितला असेल तर पहा, रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांचं एका सेकंदाच्या 10व्या भागाने त्यांचं जे मेडल होतं ते हुकलेलं होतं. 1984 साली लॉस एंजलिसमध्ये ऑलिम्पिकच्या शर्यतीमध्ये PT उषा यांचे पदक किती सेकंदाने हुकलं होतं? तर यांचं पहा 1/100. ठीक आहे, इतक्या सेकंदांनी पदक हुकलं होतं. त्यानंतर एकक कालावधीमध्ये वस्तूने पार केलेल्या अंतरास वस्तूची डॅश म्हणतात. तर वस्तूची काय म्हणतात? चाल असं म्हणतात. त्यानंतर चालीचे CGS पद्धतीतील एकक कोणता आहे? महत्त्वाचं आहे, चालीचं CGS एकक कोणतं आहे? लक्षात ठेवा, सेंटीमीटर पर सेकंद. सेंटीमीटर पर सेकंद हे चालीचं CGS पद्धतीमधलं एकक आहेत. ठीक आहे. त्यानंतर MKS पद्धतीमध्ये चालीचे एकक काय आहे? MKS मध्ये काय आहे? मीटर पर सेकंद. CGS मध्ये सेंटीमीटर. C लक्षात ठेवा, C म्हणजे सेंटीमीटर, सेंटीमीटर पर सेकंद. MKS मध्ये M लक्षात ठेवा, मीटर पर सेकंद. हे आहे चालीचं एकक. यानंतर क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा वेग कशाद्वारे मोजतात? तर रडार यंत्रणेद्वारे गोलंदाजाचा म्हणजे बॉलरचा वेग त्या ठिकाणी मोजला जातो. यानंतर हात पाय अशा शरीराच्या भागांकडून लावल्या गेलेल्या बलाला काय म्हणतात? तर स्नायू बल असे म्हणतात. वस्तू व पृष्ठभाग यांच्यामध्ये एक बल कार्य करतं, त्याला काय म्हणतात? घर्षण बल असं म्हणतात. त्या ठिकाणी टिप दिलेली आहे, घर्षण बल नेहमी गतीच्या विरोधामध्ये कार्य करतं. यानंतर मॅग्लेट ट्रेनमध्ये चुंबकाचा वापर होतो. या ट्रेनचा ताशी वेग किती असतो? पर आवर वेग किती असतो? 500 ते 580. ठीक आहे. यानंतर एकाच दिशेने जाणाऱ्या गतीला काय म्हणतात? रेषीय गती असं म्हणतात, जी गती एकाच दिशेने जाते. यानंतर आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला काय म्हणतात? तर आंदोलित गती असं म्हणतात. उदाहरणार्थ झोपाळा. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून जाते त्या गतीला कोणती गती म्हणतात? ठीक आहे. तर नियतकालिक गती असं म्हणतात. उदाहरणार्थ पृथ्वीची सूर्याभोवतीची जी गती आहे त्याला काय म्हणतात? नियतकालिक गतीचं ते उदाहरण आहे. यानंतर ज्या गतीची दिशा सतत बदलत असते त्या गतीला काय म्हणतात? यादृच्छिक गती. लक्षात ठेवा, उदाहरण फुलपाखराची गती. फुलपाखरू ज्या गतीनं फिरतं तर त्याला काय म्हणतात? यादृच्छिक गती असं म्हणतात. कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? तर ऊर्जा असं म्हणतात. यानंतर पारंपरिक ऊर्जांचे स्रोत कोणते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला जर व्हिडिओ लक्षात राहत नसेल तर तुम्ही थोडासा स्पीड वाढवा आणि परत एकदा हा व्हिडिओ पाहून घ्या. परंतु या व्हिडिओमधले प्रश्न विसरले नाही पाहिजे. एक्झामच्या तुम्ही आता लवकर थोडंसं आधी व्हिडिओ पाहताय आणि तुम्ही डायरेक्ट एक्झामला जाणार आहात. 1-2 दिवसामध्ये तुमची एक्झाम आहे, तर तुम्ही आधी व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला एक्झामसाठी जास्त उपयुक्त असणार आहे. कारण तुमचा तो व्हिडिओ विसरणार नाही. 2 वेळेस व्हिडिओ पाहून घ्या आणि एक्झामला जा. तुम्हाला याच्यामधील प्रश्न एक्झाममध्ये 100% रिपीट होताना दिसतील. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या कमेंट्स होत्या की सर तुम्ही कोर्स लॉन्च केलेले आहेत, तुम्ही ॲप घेतलेला आहे, त्या ॲपवर सगळे कोर्स दिलेले आहेत. परंतु मित्रांनो, या ठिकाणी या PDF देखील आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण फ्रीमध्ये देणार आहोत. कुठलीही प्रकारची फीस या ठिकाणी आपण घेणार नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका. बऱ्याच कमेंट्स करण्यामध्ये आपले मित्र अभ्यास न करता कमेंट्स करण्यामध्ये व्यस्त आहेत की सरांनी कोर्स लॉन्च केलेला आहे, मग आता सरांना पैसे आपल्याला द्यावे लागतील का? मित्रांनो, तुम्हाला तुमच्या एक्झाम पास होण्यासाठी अक्षय गोरे यूट्यूब चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत तेच इनफ आहेत. ठीक आहे. तुम्ही ते जर सर्व व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला आत्तापर्यंत एक्झाममध्ये 100% यश आलं असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे उरलेले व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या. ते सर्व तुमच्यासाठीच आहे, तुमच्या परीक्षेसाठी आहेत. आणि परीक्षा आली की अशा प्रकारचा जो हा व्हिडिओ आहे, जो सर्वात मोठा व्हिडिओ आहे, सर्व प्रश्न एकत्रित आहेत, हे सर्व व्हिडिओ बनवून मी तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळावेत. फक्त पास नाही तर तुम्हाला त्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळावेत त्या दिशेनं आपण प्रयत्न करत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळं हे विज्ञानचे प्रश्न तुम्हाला कोणत्याही ठिकाणी एकत्रित भेटणार नाहीत, परंतु आपल्या अक्षय गोरे यूट्यूब चॅनलवर आपण एकत्रित करून हे प्रश्न देत आहोत. कारण तुमच्या एक्झाममध्ये निकाल आला पाहिजे हेच आपलं टार्गेट आहे. तर पारंपरिक ऊर्जांचे स्रोत कोणते आहेत? कोळसा आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे. अपारंपरिक ऊर्जांचे स्रोत कोणते आहेत? चला, अपारंपरिक ऊर्जा स्रोत सौर ऊर्जा, पवनचक्की, समुद्राच्या लाटा. मातीचे कण तळाशी जाऊन बसण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात निक्षेपण. यानंतर गोबर गॅस संयंत्रामध्ये शेणावर सूक्ष्मजीवांची क्रिया घडून आणतात, त्यापासून कोणता वायू तयार होतो?
मिथेन. मिथेन हा वायू तयार होतो. ठीक आहे, CH4. यानंतर लाळेमध्ये कोणता पाचक रस असतो? तर टायलिन नावाचा पाचक रस हा लाळेमध्ये असतो. जठरामध्ये कोणता पाचक रस असतो? तर जठर रस असतो. जठरामध्ये कोणता असतो? तर जठर रस हा पाचक रस असतो. यानंतर यकृतामध्ये कोणता पाचक रस असतो? तर यकृतामध्ये पित्तरस असतो. ठीक आहे, यकृतामध्ये कोणता रस असतो? तर पित्तरस असतो. स्वादुपिंडामध्ये कोणता रस असतो? तर स्वादुरस असतो. पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे कार्य कोणत्या इंद्रियाचं आहे? तर लहान आतड्याचं कार्य आहे. लक्षात ठेवा, पाणी शोषण्याचे कार्य कुठे केलं जातं? तर मोठ्या आतड्यामध्ये केलं जातं. यानंतर स्नायूंना उष्णता दिल्यानंतर काही स्नायूंचे रूपांतर प्रथम द्रवात न होता एकदम वायूमध्ये होते. यास काय म्हणतात? पहा, आता सॉलिड स्टेटमध्ये एखादा पदार्थ आहे, स्थायूमध्ये आहे, त्याला जर समजा उष्णता दिली तर त्याचं रूपांतर द्रवामध्ये न होता, लिक्विडमध्ये न होता डायरेक्ट ते गॅसियस स्टेटमध्ये जातं, म्हणजे वायूमध्ये त्याचं रूपांतर होतं. याला काय म्हणतात? तर याला म्हणतात संप्लवन. महत्त्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवा. 1984 साली भोपाळ या ठिकाणी गॅस दुर्घटना झाली होती. ठीक आहे, तर युनियन कार्बाइड या कंपनीमध्ये ही गॅस दुर्घटना झाली होती. तर त्या कंपनीचे त्यावेळेचे अध्यक्ष कोण होते? तर वॉरेन अँडरसन हे त्या टाईमचे अध्यक्ष होते. ठीक आहे, हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे, मी इंटरनेटवरून काढून या ठिकाणी घेतलेलं नाही, पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे एक्झामला विचारलं जाऊ शकतं, त्यासाठीच या ठिकाणी प्रश्न घेतलेला आहे. तर समुद्रसपाटीपासून किती किलोमीटर उंचीवरच्या वातावरणामध्ये ओझोन वायू असतो? तर 17 ते 26. लक्षात ठेवा, ओझोनबद्दल प्रश्न येऊ शकतो. 17 ते 26 किलोमीटरच्या उंचीवर. त्यानंतर भोपाळ गॅस दुर्घटना केव्हा घडली? भोपाळ गॅस दुर्घटना ही 3 डिसेंबर 1984 या दिवशी घडली होती. भोपाळ दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला होता? MPSCमध्ये देखील परत विचारलेला प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, इथून पुढच्या सर्व स्पर्धा परीक्षामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर उत्तर आहे मिथाईल आयसोसायनाईड. मिथाईल आयसोसायनाईड हा वायू भोपाळ दुर्घटनेमध्ये, जी की 3 डिसेंबर 1984 या दिवशी घडली होती. ठीक आहे, औद्योगिक क्षेत्रामधले सर्वात जी काही दुर्दैवी घटना आहे असं म्हणून त्या घटनेला ओळखलं जातं, जे की भोपाळ गॅस दुर्घटना आहे. या दुर्घटनेमध्ये त्या दिवशी मिथाईल आयसोसायनाईड हा वायू बाहेर पडला होता आणि अनेक कामगारांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. तर यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 60. पृथ्वीच्या भूकवचाची जाडी जमिनीच्या खाली किती किलोमीटरपर्यंत आहे? उत्तर आहे 30 ते 70 किलोमीटरपर्यंत पृथ्वीच्या भूकवचाची जाडी आहे. यानंतर पृथ्वीच्या भूकवचाची जाडी समुद्राखाली किती किलोमीटर आहे? 5 ते 6 किलोमीटर. 5 ते 6 किलोमीटर. ओझोन संरक्षण दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे 16 सप्टेंबर. पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या किती टक्के भाग भूकवचाचा आहे? उत्तर आहे 2% भाग. पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या किती टक्के भाग मध्यावरणामध्ये आहे? मध्यावरणामध्ये. लक्षात ठेवा, या ठिकाणी पर्सेंटेज तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर पृथ्वीच्या एकूण आकारमानाचा किती टक्के भाग भूकवचाचा? 2%. यानंतर पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या किती टक्के भाग मध्यावरणात आहे? 82%. आणि यानंतर पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या किती टक्के भाग गाभ्याचा आहे? या ठिकाणी 16%. 2%, 82% आणि 16% ठेवा. 2% भाग भूकवचाचा, 82% भाग मध्यावरणाचा आणि 16% भाग गाभ्याचा. ठीक आहे, तर पृथ्वीच्या गाभ्यातील द्रवाचं तापमान किती असणार आहे? पहा, द्रवाचं तापमान किती असणार आहे? तर या ठिकाणी 4000 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त पृथ्वीच्या गाभ्यातील द्रवाचं तापमान असणार आहे. 2 किंवा अधिक मूलद्रव्ये एका विशिष्ट प्रमाणात एकत्रित येऊन बनणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात? तर संयोग असे म्हणतात. यानंतर स्टेनलेस स्टीलमध्ये लोखंड, क्रोमियम आणि डॅश यांचे मिश्रण असते. स्टेनलेस स्टीलमध्ये काय काय असतं? पहा, लोखंड असतं, क्रोमियम असतं आणि कोबाल्ट असतं. या तिघांचं त्या ठिकाणी मिश्रण केलेलं असतं. सेल्युलोज आणि लिग्लिन यांच्यापासून बनलेलं मिश्रण कोणतं आहे? तर त्याचं उत्तर आहे लाकूड. सेल्युलोज अधिक लिग्लिन यांच्यापासून बनलेलं मिश्रण कोणतं आहे? तर लाकूड आहे. यानंतर चांदीचे लॅटिन भाषेतील मूळ नाव काय आहे? हा देखील प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर पहा, चांदीचं लॅटिन भाषेतील नाव आहे अर्जेंटम. काय आहे? अर्जेंटम हे चांदीचं नाव आहे. यानंतर IUPAC ही जागतिक संस्था मूलद्रव्यांना नावं देण्याचं काम करते. तर त्याचं विस्तारित रूप काय आहे? लॉंग फॉर्म काय आहे? IUPAC म्हणजे काय आहे? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री. यानंतर पदार्थाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कणांना काय म्हणतात? तर अणू असं म्हणतात, ॲटम असं म्हणतात. बल्बच्या दिवामध्ये कशाची तार असते? तर टंगस्टन याची तार असते. जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो? 22 मार्च या दिवशी जागतिक जलदिन साजरा केला जातो. यानंतर मोठ्या जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात? तर या ठिकाणी
सेटिंग अल्कोहोल हा पदार्थ वापरला जातो? भारत सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने कोणता दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणून घोषित केला आहे? उत्तर आहे 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आहे. तर भारत सरकारचं नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आहे, त्यांनी हा दिवस घोषित केलेला आहे. यानंतर वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग कशामुळे असतो? तर हरितद्रव्य असतात त्याच्यामुळं वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग असतो. यानंतर प्रकाश ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये करण्याचं काम हरितद्रव्य करते? तर रासायनिक ऊर्जेमध्ये करण्याचं काम हरितद्रव्य करत असतात. क्लोरोफिल या शब्दाची उत्पत्ती या ठिकाणी क्लोरोस म्हणजे काय या डॅश भाषेतील शब्दापासून झालेले आहे. तर पहा, हा जो शब्द आहे तो ग्रीक भाषेतील असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 80 इंद्रधनुष्यातील रंग सूर्याचे किरण कशामधून गेल्यामुळे होतात? तर पावसाच्या थेंबामधून इंद्रधनुष्याची निर्मिती होते जेव्हा सूर्याचे किरण त्याच्यामधून जातात. ठीक आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक 81 पाहतोय आपण. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येऊन तिघेही एका रेषेत आल्यास पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्यामुळे चंद्राचा काही भाग झाकला जातो. यास काय म्हणतात? चंद्रग्रहण. सोपं, लक्षात ठेवायचं, इतकं पूर्ण वाक्य वाचायचं नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं चंद्राचा काही भाग वाचला या ठिकाणी झाकला जातो. पहा, याला काय म्हणतात? चंद्रग्रहण असं म्हणतात. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 82 सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन तिघे एका रेषेमध्ये येतात आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, यास काय म्हणतात? तर याला सूर्यग्रहण असे म्हणतात. यानंतर परत एकदा टक्केवारीचा प्रश्न आहे. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी किती टक्के पाणी समुद्रात आहे? 97% पाणी. पृथ्वीच्या किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे? 71%. ज्या पदार्थातून उष्णता सहज किंवा आणि वेगाने स्थलांतरित होते त्यांना काय म्हणतात? उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. गुड कंडक्टर्स असं त्यांना आपण म्हणतो. यानंतर ज्या तापमानावर स्थायूचे द्रवात रूपांतर होते त्याला काय म्हणतात? द्रवणांक असं म्हणतात. ज्या पदार्थामधून उष्णतेचे वहन हळूहळू होते त्यांना काय म्हणतात? उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात. ठीक आहे. यानंतर सर्व रंगापैकी कोणता रंग अधिक उष्णता शोषून घेतो? उत्तर आहे काळा. त्याच्यामुळं असं म्हणतात की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काळे कपडे घातले नाही पाहिजे. ठीक आहे. जे काही क्रिकेटर्स असतात त्यांचेसुद्धा या ठिकाणी ब्लॅक कलरचे शक्यतो कपडे ते घालत नाहीत, परंतु एक टीम आहे ज्या टीमचा जो काही क्रिकेटचा युनिफॉर्म आहे तो ब्लॅक कलरचा आहे. ठीक आहे. परंतु बाकी सर्व टीमचा त्या ठिकाणी ब्लॅक कलर शक्यतो क्रिकेट खेळताना वापरत नाहीत, कारण क्रिकेट हा गेम उन्हामध्ये खेळला जातो, त्याच्यामुळं त्या ठिकाणी जास्त उष्णता शोषून घेतली जाते. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात राहिलं असेल की सर्व रंगापैकी कोणता रंग अधिक उष्णता शोषून घेतो? जगातील प्रत्येक पदार्थ हा डॅशचे शोषण करीत असतो किंवा बाहेर टाकत असतो. प्रत्येक पदार्थ काय करतो? एक तर उष्णतेचे शोषण करतो किंवा उष्णता बाहेर टाकत असतो. यानंतर भट्टीचे तापमान, महत्त्वाचा प्रश्न. भट्टीचे तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तर पायरोमीटर शब्द लक्षात ठेवा. रडार याचे विस्तारित रूप काय आहे? रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग म्हणजे काय आहे? रडार. यानंतर गर्भाशयातील गर्भाची माहिती श्राव्यातील ध्वनीमार्फत सोनार यंत्रणेद्वारे काढता येते, याला काय म्हणतात? याला सोनोग्राफी असं म्हणतात. मानव 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाही, या ध्वनीला काय म्हणतात? तर अवश्राव्य किंवा अश्राव्य ध्वनी असं आपण त्याला म्हणतो. 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारिता असलेला ध्वनी मानव ऐकू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? अवश्राव्य ध्वनी असं म्हणतो. त्यानंतर मानवाची ध्वनी ऐकण्याची क्षमता कोणती आहे? 20 ते 20,000 हर्ट्झ. ठीक आहे. 20 हर्ट्झपेक्षा कमी ऐकू शकत नाही आणि 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त देखील ऐकू शकत नाही. यानंतर एका सेकंदात एखादी वस्तू जितके आंदोलने करेल तिला त्या वस्तूच्या कंपनाची डॅश म्हणतात, तर वारंवारिता असं म्हणतात, फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. यानंतर 20 डिग्री सेल्सिअस तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? उत्तर आहे 340 मीटर पर सेकंद. यानंतर 1 लिटर पाण्याचे वस्तुमान किती डिग्री सेल्सिअसला 1 किलोग्रॅम असते? तर 4 डिग्री सेल्सिअसला 1 किलोग्रॅम असतं. लिटमस हा दर्शक कोणत्या वनस्पतीपासून बनवतात? महत्त्वाचं आहे लायकेन या वनस्पतीपासून लिटमस हा दर्शक बनवला जातो. यानंतर पृथ्वीच्या सर्वात जवळील खगोलीय वस्तू कोणती आहे? तर पृथ्वीच्या सर्वात जवळील खगोलीय वस्तू कोणती आहे? पृथ्वीच्या सर्वात जवळील खगोलीय वस्तू कोणती आहे? चंद्र आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 101 पाहूया. चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? 50 मिनिटे. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी करण्यास किती वेळ लागतो? तर पहा 27.3 दिवस लागतात. चंद्र आणि पृथ्वी यामधील सरासरी अंतर किती आहे? 3,84,000 किलोमीटर इतकं अंतर चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये आहे. यानंतर एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा कालावधी किती दिवसांचा असतो? 29.5 दिवसांचा. प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी किती नक्षत्रांची कल्पना मांडली आहे? उत्तर आहे 27. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती अंश सेल्सिअस आहे? उत्तर आहे 6,000. यानंतर प्लुटोचा बटुग्रहाचा दर्जा केव्हा देण्यात आला होता? तर पहा 2006 या वर्षी प्लुटोला बटुग्रहाचा दर्जा देण्यात आलेला होता. यानंतर
सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे बुध ग्रह. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तो आहे गुरु ग्रह. यानंतर प्रश्न क्रमांक 110 पाहतोय आपण. कोणत्या ग्रहाला पहिला बाह्य ग्रह व लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं? पहिला बाह्य ग्रह कोणता आहे आणि लाल ग्रह कोणता आहे? तर मंगळ हा आहे. तर आजच्या भागामध्ये इतकंच. पुढच्या भागामध्ये उरलेले सर्व प्रश्न आपण पाहूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा. आपण विज्ञान विषयाचे तसेच इतिहास आणि भूगोल या विषयांचे देखील सर्व प्रश्न पाहणार आहोत. या सर्व PDF आपण आपल्या अक्षय गोरे या ॲपवर अपलोड केलेले आहेत. ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही किंवा तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मागितले जात नाहीत मित्रांनो. त्या ठिकाणी तुमच्यासाठी फ्री टेस्ट आहेत आणि तुमच्या कामाच्या गोष्टी, तुमच्या एक्झामला तुम्हाला कामी येणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे. बऱ्याच मित्रांच्या कमेंट्स येत आहेत की सर तुम्ही इतके दिवस या ठिकाणी यूट्यूबला शिकवलेलं आहे, आज आपले 85,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, मग ॲपवर आम्हाला सगळं त्या ठिकाणी विकत भेटणार आहे का? मित्रांनो 3-4 हजार 5,000 त्या ठिकाणी फीस नाही. 2 कोर्स आपण लॉन्च केलेले आहेत. एक कोर्स आहे 11 रुपयांचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये 250 प्रश्न मानसशास्त्राचे घेतलेले आहेत जे की गेस प्रश्न आहेत येणाऱ्या एक्झामसाठी. ठीक आहे. 1 तासांचा तो कोर्स आहे. त्याच्यानंतर आपण 99 रुपयाचा मानसशास्त्र फास्ट ट्रॅक रिव्हिजन कोर्स घेतलेला आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण मानसशास्त्र घेतलेलं आहे पेपर 1 आणि पेपर 2साठी. आता आपण 64पेक्षा जास्त मानसशास्त्र विषयाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते सर्व व्हिडिओ तुम्हाला एक्झामच्या आधी पाहणं शक्य होणार नाही. ठीक आहे. एक्झाम उद्या आहे म्हणता तुम्ही आज सगळे व्हिडिओ पाहू शकता का? किंवा आपलं चॅनल किंवा आणखीन दुसरे कुठलेही चॅनल असू द्या, तर सर्व चॅनलचे व्हिडिओ एक तर सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी क्रमाने भेटत नाहीत. सर्व व्हिडिओ खूप जास्त वेळाचे असतात. एक व्हिडिओ 40-40 मिनिटाचा असतो. ते सर्व व्हिडिओमधून नेमकं पाहायचं काय आणि पाहिलेल्या एक्झामला येणार का या सर्व गोष्टींचा प्रश्न असतो. आणि मग बाकीच्या विषयांचा अभ्यास कधी करायचा? त्याच्यामुळं आपण ॲपवर एकच त्या ठिकाणी कोर्स दिलेला आहे. तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला इथून पुढं कुठल्याही कोर्सची आवश्यकता लागणार नाही. अनलिमिटेड वॉच टाईम आहे. 3 महिन्यांची व्हॅलिडिटी आहे. त्याच्यामुळे तुमचा मानसशास्त्र हा विषय पक्का होणार आहे. प्लस तुम्हाला PDF भेटणार आहे. प्रिंट काढून घ्यायची आणि वाचून घ्यायचं. इतकं सोपं आहे. त्याच्यासाठी आपण ॲप घेऊन त्या ठिकाणी कोर्स लॉन्च केलेला आहे. त्याच्यामुळं बाकीचे सर्व विषय आपण यूट्यूबवरच घेणार आहोत. या आधीचे सर्व व्हिडिओ यूट्यूबला राहणार आहेत. ते फ्रीच असणार आहेत. त्याच्यामुळं काळजी करू नका. तुमच्या अभ्यासावर फोकस करा. ठीक आहे. बाकीच्या कमेंट्स की सर तुम्ही आता पेड कोर्स चालू केला आहे या सर्व गोष्टी या सर्व सोडून द्या. मला माहिती आहे आपले जे काही बाकीचे विद्यार्थी मित्र आहेत, शिक्षक मित्र आहेत, त्यांना देखील तो कोर्स खूप जास्त प्रमाणात आवडलेला आहे. बऱ्याच लोकांनी जवळपास 500पेक्षा जास्त लोकांनी जो आपला 11 रुपयांचा होता रिव्हिजनचा प्रश्नसंच तो 2 दिवसामध्ये विकत घेतला. त्यांच्या कमेंट्स येतात, त्यांचे रिस्पॉन्स येतात, त्यांना त्याचा खूप जास्त फायदा झालेला आहे. एक्झामच्या आधीसाठी म्हणून तो कोर्स लॉन्च केलेला आहे. ज्यांना इंटरेस्टेड असेल त्यांनी नक्की घ्या आणि ज्यांना तो घ्यायचा नसेल त्यांनी यूट्यूबवर आपले बाकीचे व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि तुम्ही सर्वच TETची एक्झाम पास व्हाल. त्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काही अडचण असेल तर मेसेज करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.